एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. लव 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 ए वक्का वक्का ए लव 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 ए इट्स टाइम फॉर आफ्रिका. घनश्याम, अरे डोळा लागलाय का तुझा? बघ आपल्याकडे कोण आलंय. कोण आलंय? घनश्याम, आपल्याकडे कोणतरी आलंय तुला बघायला. ए अगं बाहेर का थांबलीस? ये ना आत ये आत ये. काय बहिणी येऊ ना. दादा काय करतोस? ए कुहू, काय झाला का तुझा वेदनांवरचा अभ्यास? अगं ये ना ये. चीच चीच. हाय. हावी यू. आणि काय झालं तुम्हाला? असे कसे पडलात पुस्तकावरून? पुस्तकावरूनच पडलात ना की फनी आता एकदम. चला माई, आजचा व्यायाम पुरे. मग काय म्हणते तुमच्या नव्या सुनबाईची प्रगती? चांगले चालले माई. होतीये हळूहळू, रुळतीये आपल्यात माई. पण ना त्या मनाने अगदी लवकर ऍडजस्ट झाली ना आपल्या सगळ्यांमध्ये. पण माई नाही म्हटलं तरी वेळ लागतोच नाही. अगं तसा थोडा वेळ लागणार. तू नाही का तुझ्या बहिणींची उदाहरणं देत होतीस? आमच्या ताईकडे असं असतं, आमच्या ताईकडे तसं असतं. आणि मग म्हणायला लागली ताई आमच्याकडे असं असतं आणि आमच्याकडे तसं असतं. तसंच काय माई. काय पुरे का? नाही पुरे का? नाही. अरे बापरे. नाही काय नाही. चला आवरा, आता शाळा आहेत ना उद्या? शाळा नाही ग, कॉलेज आहे माझं. अगं हो, पण काम आहेत ना, म्हणजे काहीतरी. काम आहेत. थँक्यू. ए राधा वहिनी, हा. पुढच्या वेळी तू करायची हा मला मालिश. बरोबर, तुला कुहूला करून द्यायला लागेल ना. हा ओके चालेल. चालेल काय? मी तुझ्या समोर बसले तर तुझे हात पुरणार आहेत का? पुरणार आहेत. नाही पुरणार आहेत. अगं पुरणार आहेत. नाही पुरणार आहेत. पुरणार आहेत. नाही पुरणार आहेत. अगं तर मग रे बेटा आई ग आई ग आई ग आई 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 आई. मालिश प्लीज. आई काय ग माई, बोलवलंस? ये बस. आज काय आहे? काही आहे? तुला नाही वाटत तू काहीतरी विसरलीयस? अगं एवढी मोठी प्रोफेसर तू, जगभराच्या गोष्टी लक्षात ठेवतेस आणि हे आठवत नाही तुला? आई पटकन सांगून टाकणं काय ते खरंच नाही आठवते मला. हे काय? हे जावई बापूंसाठी. आज त्यांचा वाढदिवस नाही का? हा पप्पा बोला. हा जावई बापू, काय म्हणतोय तुमचा पाय? फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास म्हणजे मी आता पहिल्यापेक्षा बेटर आहे. हळूहळू सुधारतोय. थोडं आहे अजून, पण बेटर होतोय आता. काळजी घ्यायला हवी ना तुम्हाला. हो म्हणजे नाही, मी काय, राधाच काळजी घेते ना माझी. ती आता नाही आहे रूम मध्ये आणि फोन टेबलवर पडला होता म्हणून मी घेतला. मग तुम्ही कसं काय घेतला फोन? राधा तर म्हणत होती तुम्हाला अजिबात हलता येत नाहीये. हा पप्पा, नाही नाही मला हलता येत नाहीच आहे. अहो मी बेडवरच होतो आणि टेबल वर फोन होता आणि टेबल बेडच्या बाजूलाच आहे ना पप्पा. त्यामुळे असा मी बेडवर, फोन टेबलवर आणि मी असा टेबलवरचा फोन उचलला. म्हटलं अरे पप्पा, आणि मी फोन घेतला आणि बोलतोय. सिंपल. पण हे असलं स्टंट अजिबात करायचं नाही. अजिबात नाहीत. हे बघा, हे असं जर काही ऐकलं ना मी परत, तर मी तिथे येऊन धपाटे घालीन बरं का. मी बोलतो ती यशी नंतर. पण प्लास्टर निघेपर्यंत अजिबात हालचाल करायची नाही. रेस्ट म्हणजे टोटल रेस्ट. हो पप्पा. ठेवतो फोन. ओके. काळजी घ्या हो जावई बापू, काळजी घ्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.